बातमी धाराशिवमधून. धाराशिवमधील परंड्यामध्ये स्ट्रॉंग रूम भोवती बंदोबस्त तैनात केला गेलाय. राजकीय पक्षांसह पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे. परंडा नगरपालिकेमध्ये तानाजी सावंत आणि जनशक्ती आघाडीमध्ये लढत आहे. शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची लढाई आहे. स्ट्रॉंग रूम भोवती शिवसेनेचा पहारा हा बघायला मिळतोय. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी. पाहूयात. धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया जी आहे ते 2 डिसेंबर रोजी पार पडली आणि याचा निकाल जो आहे तो 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मात्र आपण जर बघितलं तर आपण परंडा नगर परिषदेची निवडणूक पार पडली आणि त्याची जी स्ट्रॉंग रूम आहे त्या परिसरामध्ये आहोत. खरं तर करमाळा रोडवरील जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह आहे या ठिकाणी मतपेट्या जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. आपण बघू शकतो की या ठिकाणी अतिशय कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. राज्य राखीव पोलीस दल असेल, स्थानिक पोलीस असतील, महाराष्ट्र पोलीस असतील, यांचा जो आहे तो कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आणि परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. खरं तर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली जी आहे ती हा बंदोबस्त या ठिकाणी बघायला मिळतो. त्याची निवडणूक जी आहे ती परंडा नगर परिषदेमध्ये बघायला मिळाली होती, कारण माजी मंत्री आमदार डॉक्टर तानाजी सावंत आणि त्यांच्या विरुद्ध जे आहे ते माजी आमदार राहुल मोठे यांचा गट असेल किंवा ठाकरे सेनेकडून विश्वजित पाटील असतील. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर अतिशय तगडी फाईट या परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळाली होती. आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अतिशय कडेकोट बंदोबस्त आहे आणि या निवडणुकीचं चित्र आहे ते 21 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, परंडा.